हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तर बघा, आपण नवरात्रीमध्ये आई भगवतीची जेवढी जमेल तेवढी आपण सेवा करत असतो. मग ती कुठलीही सेवा असे ना, आता सगळ्या सेवांमध्ये सर्वात प्रिय आईची सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन. तर कुंकुमार्चन म्हणजे काय? तर कुंकुवाने देवीचा अभिषेक करणे. कुंकुवामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची शक्ती असते, म्हणून कुंकुवाने अभिषेक केल्यावर मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये देवी तत्व जागृत होते. शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे. कुंकुवामध्ये असणाऱ्या गंधकातील सुगंधित वासाने ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी आकर्षित होतात. मूर्तीमधील देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी या गंधलहरी उपयोगी येतात, म्हणून कुंकुवाला देवी पूजनामध्ये सर्वात प्रथम स्थान देण्यात आलेले आहे. तर कुंकुमार्चन का करावे? देवीच्या कोणत्याही मूर्ती किंवा फोटो किंवा टाकावर कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. कुंकुमार्चन केल्यावर ते शक्तितत्व कुंकुवात उतरते. हे कुंकू लावल्यावर आपल्यालाही देवी तत्व मिळते. तर बघा, आता कुंकुमार्चन कसं करायचं ते आपण बघूया. तर पहिले म्हणजे कुंकुमार्चन तुम्ही देवीच्या टाकावर, फोटोवर, मूर्तीवर, श्रीयंत्रावरही करू शकता. आता श्रीयंत्र तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. हे भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांचं आसन आहे. तर बघा, पहिल्यांदा मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून दाखवणार आहे. तर ही पूजा तुम्ही जिथे घट मांडला असेल किंवा कळस मांडला असेल किंवा अखंड दिवा लावला असेल त्याच्यासमोरही करू शकता. तर एका प्लेटमध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवून थोडेसे लाल फुलं टाकून आपल्याला श्रीयंत्राला आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला श्रीयंत्र ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला श्रीयंत्रावर 11 वेळा पाण्याने आणि नंतर 11 वेळेस दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही पंचामृताचाही वापर करू शकता. तुम्ही इथे हळदीच्या पाण्याने व कुंकवाच्या पाण्यानेही अभिषेक करू शकता. अभिषेक करताना नवार्ण मंत्र म्हणा किंवा ओम महालक्ष्मीय देवेय नमः हा मंत्रही तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते एका प्लेटमध्ये श्रीयंत्र ठेवून आता तुम्हाला देवीचं आवाहन करायचं आहे की हे आई, मी आजपासून तुला सर्वात आवडती सेवा कुंकुमार्चन करणार आहे. नवरात्रीमध्ये जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस मला जशी जमेल तशी मी तुझी ही सेवा करेन. ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घे, असं म्हणून आपल्याला देवीचं आवाहन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला श्रीयंत्राला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तर बघा, कोणी 2 बोटांनी कुंकुमार्चन करते तर कोणी 3 बोटांनी करत असतं. तर इथे मी तुम्हाला 3 बोटांनी जी मृगी मुद्रा दाखवली आहे, जे 3 बोटांनी जे कुंकुमार्चन केले जाते त्याला मृगी मुद्रा असे म्हणतात. तर मी इथे 3 बोटांनी कुंकुमार्चन करणार आहे. तर आता श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करताना 16 वेळा श्रीसूक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. म्हणजे 15 वेळा तुम्ही फक्त श्रीसूक्त म्हणायचं आणि 16व्या वेळेस फलश्रुती म्हणायची. पण फलश्रुती म्हणताना तुम्हाला कुंकुमार्चन करायचं नाही. तुम्ही 16 वेळा किंवा 9 वेळा महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणून कुंकुमार्चन करू शकता किंवा 108 जे देवीचे नामावली आहे ती म्हणूनसुद्धा कुंकुमार्चन करू शकता किंवा नवार्ण मंत्र म्हणूनसुद्धा कुंकुमार्चन करू शकता. तर आता बघा, इथे मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलेलं आहे. आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवरही तुम्ही मी ज्याप्रमाणे श्रीयंत्रावर अभिषेक करून घेतला आहे त्याप्रमाणे मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे मूर्ती ही डिशमध्ये ठेवून आपल्याला मूर्तीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे. तर मूर्तीप्रमाणे तुम्ही टाकावर
चांदीच्या कॉईनवर किंवा तुमच्याकडे हे काही नसेल तर तुम्ही एखादी सुपारी मांडून सुद्धा त्याच्यावरही कुंकुमार्चन करू शकता। पण लक्षात ठेवा, देवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती असेल तर देवीच्या चरणांपासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे। तर इथे मी श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम किंवा अष्टोत्तर नामावली किंवा नवार्ण मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आता या कुंकुवाचं काय करायचं, तर कुंकुमार्चन झाल्यावर तुम्ही हे कुंकू लगेच काढून घेऊ शकता किंवा तुम्ही हे रात्री केलं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी काढू शकता। तुम्ही हे कुंकू एका डब्बीमध्ये भरून ठेवू शकता। परत हे कुंकू तुम्ही कुंकुमार्चनासाठी वापरू शकता किंवा आपल्या कपाळही लावू शकता। श्रीयंत्रावर कुंकुमार्चन पूर्ण झाल्यावर तुम्हाला श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून घ्यायची आहे, फुलं अर्पण करायची आहे, श्रीयंत्राला धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे आणि नैवेद्यही दाखवायचा आहे। तर इथे तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य, फळांचा नैवेद्य किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही। तर तुम्ही सुद्धा येत्या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे कुंकुमार्चन करू शकता। माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।